नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलेलो कासेगावमध्ये जयंत केसरी पर्व तिसरे या मैदानामध्ये कोणती बैल सेमीसाठी पात्र आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो, व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 81 पण गटपास झालाय. गट क्रमांक 9 मध्ये पाहिला. सोबत कोण पडलं? संग्राम शिरवडीचा शिरवडीचा संग्राम सोबत पाहिला. शिरसवडीकरांची हिंद केसरी रायफल सुद्धा गटपास झाले. गट क्रमांक 11 मध्ये पाहिली. आणि मित्रांनो, बैलावरचं खरं प्रेम आपण पाहू शकता. जेवण चाललंय इथे, जेवण सुरुवात करणार आहेत, पण पहिला घास फौजी कुणाला देत आहेत ते त्याच्या जीवाला, म्हणजे ज्याच्यावर आपण प्रेम करतो खरं जीवापाड त्याला पहिला घास दिला, आता ती जेवायला चालू करतील. मित्रांनो, हेच म्हणतात बैलगाडी क्षेत्रातलं प्रेम. दाजी कुणासोबत पडलाच? पाकऱ्या शेवळ्याबांचा पाखरा. बरं मित्रांनो, सुंदर अशी जोडी पाहिली रायफल आणि पाखऱ्याची. आज हिंद केसरीचा बहुमान आहे मैदानाला, काय सांगाल त्याबद्दल? होणार हिंद केसरी, होणार 100% होणार. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. हो, अंजीर सुद्धा गटपास झालाय. दादा, गाव कोणतं तुमचं? वायव्याळी. बरं. आणि मित्रांनो, या बैलानं पैशीचं मैदान झालं, या मैदानाचा फायनलचा गुलाल घेतलाय. दादा, एक हिंद केसरी मैदानाकडे पुन्हा एकदा हिंद केसरी बहुमान पटकावण्याकडे वाटचाल सुरू झाली, काय सांगाल? काय नाही, फक्त बैल हिंद केसरी व्हावा हीच अपेक्षा आहे. आज डोपिंग टेस्ट होणार आहे, त्याबद्दल पण काय सांगाल? काय आम्ही बिनधडक पडतो, विषयच नाही. आणि आज सोबत पाहायला मित्रांनो, आबा डोंगरे वाई यांचा नांदे. चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, कळंबीचा सरपंच सुद्धा गटपास झालाय. गट क्रमांक 14 मध्ये पाहिला. आणि सोबत पाहिला वैजापूर शिर्डीचा पतंग. मित्रांनो, रायना गटपास झालाय. गट क्रमांक 6 मध्ये पाहिला बघा. मित्रांनो, आप्पा पण आहेत आणि उत्तम शेठ पण आहेत. आप्पा नमस्कार. काय सांगाल, आज रायना कुणासोबत पडला, कसं काय? कुठलं? उगलेवाडीचा तेजा. कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आणि भागातलं मैदान आहे? मैदान आणि भागातली दोन्ही पण बैल आहेत. घरचे बैल आहे माझ्या तेजा. बरं. आणि आम्ही ठरवलं घरची गाडी पळवायची. बरं. आणि एक प्रकारे रायनाचा फॉर्म बोलला तर विषयच नाही. आज प्रेक्षकांची इच्छा होती भारत दिसेल, पण भारत का नाही दिसला आज? भारत नाही आणला. बरं. चांगला पळाला. म्हणजे नियोजन एक बैल आणलं की व्यवस्थित जरा होतं, म्हणजे म्हणावं लागेल. नियोजन होतं आणि गाडी जरा पोराला पण बरं. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. उत्तम शेठ, कसं वाटतंय? बरेच दिवसानंतर घाटावर आलाय आणि वातावरण एकंदरीत कसं वाटतं? तुमच्यासारखीच गरमी आहे इथं, मुंबईसारखीच सेम गरमी आहे. विंजोडच्या मैदानात जसं आम्हाला उन्हामध्ये उन्हाची सवय आहे आम्हाला. आणि आजच्या मैदानाची रूपरेषा तर खूपच छान आहे. आत्तापर्यंत जेवढे पण हिंद केसरी मैदान पाहिलं, पण खरोखर हिंद केसरीच मैदान जसं घोषित केलं आहे त्या पद्धतीत नावाप्रमाणे हा मैदानाची रूपरेषा बनवलेली आहे. डोपिंगचा निर्णय घेण्यात आला आहे, फायनलला डोपिंग टेस्ट होणार आहे, काय सांगाल? योग्य निर्णय घेतला कमिटीने. मला तर वाटते प्रत्येक मैदानामध्ये डोपिंग व्हायलाच पाहिजे, कारण बरेचशा शेतकऱ्यांना म्हणजे मनात जी शंका आहे, गरीब शेतकऱ्याचे बैल पळतात, मोठे शेतकऱ्यांचे बैल पळतात आणि ते नाव लपलं असतं. काय आहे मित्रांनो, काही लोक करत असतील किंवा नसतील, मी हे सांगू शकत नाही, पण जो पळणार आहे तो लपत नाही, तो लपणारच नाही. पळणारे आपल्या ताकदीमधनं दाखवून देणार की आपलं काय स्पीड आहे आणि आपली काय ताकद आहे. आज कसं वाटतं, म्हणजे रायनानं गट पास केला आणि एक प्रकारे हिंद केसरीचा बहुमान याआधी पटकवलाय का त्याने? हो. कोणत्या मैदानात? मला वाटतं पेडगावला चांगली पडली जोडी. तुमची घरचीच गाडी पळाली त्यावेळेस. नागठाण्यामध्ये घरच्याच गाडीने आपला बब्या आणि रैनानी ते एक हिंद केसरीचा मान पटकवलं. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच चांगली कामगिरी करेल आज ही जोडी. धन्यवाद. मित्रांनो, सोन्या 22-11 सुद्धा गटपास झालाय. गट क्रमांक 12 मध्ये पाहायला बघा. काय सांगाल, आज सोन्याचं नियोजन कुणासोबत केलेलं, कसं काय? मुळशीतला बेगडींचा लक्ष मावळ मुळशीला. कशी पाहिली जोडी? कारण सोन्याची एक वैशिष्ट्य आहे, जिथं मोठं मैदान तिथं नाराज कधीच करत नाही. त्या दिवशी बैलाने हे झालं, त्या दिवशी त्यांनी नाव काढलं 100%.
तरी एक प्रकारे उगवता सितारा आहे म्हणावं लागेल तुमच्या दावणीचं 100%. कारण एक वेगळंच प्रेम आहे त्याच्यावरती, म्हणजे संपूर्ण टीमचं झालं. पिस्टनवरती आहेच पण तेवढंच प्रेम आहे. चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो दहीगावकरांचा पाखऱ्या सुद्धा गटपा झाला. जे माळशिरसच्या इथं अकलूजच्या इथं मैदान झालेलं, त्या मैदानाचा फायनलचा गुलाल घेतलेला, द्वितीय क्रमांकाचा मानकरी होता. पळशीचं मैदान झालं त्या मैदानामध्ये पण फायनलचा गुलाल घेतलेला, 2 नंबरचा मानकरी ठरला बलमासोबत पळून. भैया नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज काय हॅट्रिक करायची काय? A1 जोडी झाली आनंदाची पाखरेची. हां, घरचा साथ असल्यावर नंद्या म्हणजे मला वाटते त्या दिवशी अकलूजच्या इथं मैदान झालेलं, ती जोडी आज पळवली. जोडी अकलूज मध्ये राहिली, ती जोडी सदाशिवला पण राहिली. बर. आणि आज इथं घेतली. बर, कसं वाटतंय मैदान वगैरे कशा रीतीने चाललंय? हिंद केसरी बहुमान मिळणार आहे. हो, भेटला काल रात्री त्यांनी हिंद केसरी दिला मा. चांगलं मैदान आहे. आणि मेन म्हणजे डोपिंगची टेस्ट होणार आहे फायनलला. काय संध्याकाळी सांगाल? होणार फायनलला खाली जाताना. काय उत्सुकता काय? व्हायलाच पाहिजे, कारण भरपूर डोपिंग करतात ना, त्यामुळं अंधारातली बैल पाठीमागे राहतात आणि जी टॉपची आहे ती टॉपलाच राहतात. बरं, चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो हा होता दहीगावकरांचा पाखरे. बाकरवाडीचा खंड्या सुद्धा गटपा झालाय. गट क्रमांक 10 मध्ये पाहिला बघा, सुंदर असा पळून सेमीमध्ये प्रवेश केला. आणि दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय आज कुणासोबत नियोजन केलेलं कसं काय? 4x4 गजा पहिल्यांदा जोडी पाहिली का? पहिल्यांदा प्रथमच नियोजन केलेलं. हे जी खंड्याची कुठे मैदान झाली ते यापूर्वी कसं काय? 2025ला गुलाल कुठले घेतलेत कसं? आम्ही सलग 5 मैदान बरं, 1 नंबर केले. होय का? अरे वा. आणि कोणत्या खांदी पोहतो? डावी उजवी. आणि दादा आज हिंद केसरी बहुमान मिळणार आहे. काय एक प्रकारे वाटचाल सुरू केली म्हणावं लागेल हिंद केसरीकडे. काय सांगेल? एक पाऊल टाकलाय आता, 1 पाऊल पाठीमागे. बरोबर. आणि डोपिंगची टेस्ट सुद्धा होणार आहे फायनलला. त्याची काही अडचणच नाही. आम्ही तसलं कधी प्रकार आमच्याकडे नसतोच. हां, होणं गरजेचं आहे का ते? होणं गरजेचं आहे. पण आमची अशी विनंती आहे की त्याचा रिझल्ट म्हणजे आता तुम्ही 8 दिवसांना येणार त्याचा रिपोर्ट. आता कसं शिरवळच्या दवाखान्यात गेले की 2 तासात लगेच येतो. सेमी पास झाला की लगेच हे झालं पाहिजे, डोपिंग टेस्ट घेतली पाहिजे, त्याचा लगेच निकाल आला पाहिजे. नाही तर गट पास झाला की घेतली पाहिजे ब्लड चाचणी, आणि लगेच म्हणजे त्याचा रिपोर्ट लगेच आला पाहिजे. नाहीतर मोठ्याचा ते झाकूनच जातं, पण 8 दिवसांना कळत बी नाही नक्की त्याचं झालं का नाही. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो साखरवाडीचा बावऱ्या सुद्धा गटपा झालाय. किती वेळ गटात पाहिलं? 24 मध्ये, 20 मध्ये. आणि सोबत कोण पाहिलं कसं काय? कुठलं? मरड्याचा सुंदर पाहिला मित्रांनो. आज सुंदर अशी जोडी पळून सेमीमध्ये प्रवेश केला. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी म्हणजे द्वारलीकरांचा हरण्या गटपा झाला. गट क्रमांक 1 मध्ये पाहिला. आणि पळशी मैदानाची फायनलच्या गुलालाची जोडी म्हणजे हरण्या आणि गाणंचा बाब्या पळून सेमीमध्ये प्रवेश केला आहे बघा. मित्रांनो खरसुंडीचा बाब्या सुद्धा गटपास झालाय आणि सोबत आज हरण्या पाहिला. नमस्कार. काय विश्रांती चालली आहे काय? काय कशी पाहिली जोडी? काय चांगली पडली ना? तेच पायरा करायचा निर्णय कसा काय? चांगले त्या दिवशी पण चांगलं स्पीड लागलेलं आपल्या पळशी मैदानामध्ये. काय आज काय हिंद केसरी बहुमान मिळणार आहे? काय अपेक्षा आहे आज जोडीकडून? हां, गुलालाची अपेक्षा. आणि शेट आज डोपिंग टेस्ट होणार आहे. हो. हां, पहिल्यांदाच प्रथमच डोपिंग टेस्ट होते बैलगाडी क्षेत्रामध्ये. काय चाललंय म्हणजे मनामध्ये वगैरे कसं काय? काय डोपिंग टेस्ट हे चांगलंच आहे. हां, गरजेचे एकदम गरजेचे. कारण उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर बैलांचे हार्ट अटॅकचे वगैरे प्रमाण वाढले, त्यामुळे चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो मर्डेकरांचा सुंदर सुद्धा गटपास झाला आणि आज सोबत पाहिला साखरवाडीचा बावरे. नमस्कार भाऊ. काय म्हणताय आज नियोजन कशा रीतीने करण्यात आलेलं कसं काय नाही नियोजन प्रथमच झालं का? प्रथमच. बरं. आज हिंद केसरीचं मैदान 1 पाऊल टाकले हिंद केसरी बहुमानाकडे. काय आतुरता काय आता सेमी? नाही काय इच्छा काय राहायची फायनलला. हां, आणि डोपिंग टेस्टचा एक निर्णय घेण्यात आलाय. हो, काय अडचण नाही. गरजेचं आहे का हा निर्णय? गरजेचं आहे 100%. हो 100%. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार. सोनारपडा. काय आनंद आहे आज? आज आनंद दुग्न आहे. हां, कारण माझे मित्र राहुल ड्रायव्हरांनी
राहुल ड्रायव्हर आणि ते मर्डेकरचे जे मित्रपरिवार आहे ते सगळे माझे मित्र आहेत, पण मुंबईला ते माझ्या नावाने पळवतात. हा माझा म्हणजे आनंद आहे चार चवन्नी अशी गोष्ट आहे ती. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, शेवाळ्याबांचा पाखऱ्या सुद्धा गटपास झालाय. गट क्रमांक 11 मध्ये पाहिला आणि आज सोबत पाहिली शिरसोडीकरांची रायफल. सुंदर अशी जोडी पाहून सेमीमध्ये प्रवेश केला. मित्रांनो, अर्जुन पण गटपास झालाय आत्ता जस्ट आणि सोबत पाहिला चिक्या. कशी पाहिली जोडी भाऊ? बर बर बर. मित्रांनो, आत्ताच पळून आलाय जस्ट. जेवण चाललंय. आबा भेटलेले आहेत. आबा नमस्कार. काय सांगाल, मैदान कशा रीतीने सुरू आहे? एकदम चांगलं झालं. हा, आणि आपला पाखऱ्या सुद्धा गटपास झालाय. एक प्रकारे हिंद केसरी किताबाकडे वाटचाल सुरू आहे, एक प्रकारे म्हणावं लागेल. हो, आता बघू तिन्ही फेर आपल्या मनासारखं झालं तर हिंद केसरी. आणि नियोजन कशा रीतीने करण्यात आलेलं आबा? कारण रायफल पण चांगला पळतोय आता सध्या चालू सीझनला. हो, आमची 2-3 वेळा गाडी चांगली पळाली ना, मग जी पळती गाडी आपली ती पळवत आली. आणि आबा, या मैदानामध्ये फायनलला डोपिंगचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर हा निर्णय किती गरजेचा आहे, काय सांगा? गरजेचं आहे ना, जनावरांना त्रास होतोय, लोकांचे डोपिंग करतात त्याच्यामुळे त्रास होत आहे. जनावरांच्या स्वास्थ्यासाठी ते गरजेचं आहे. आणि एक ऐतिहासिक निर्णय हा घेण्यात आलाय म्हणावं लागेल. हो, बैलगाडी शर्यतीचं भविष्यात जर टिकवायचे म्हणलं तर नियम सगळे पाळले तरच, नाही तर परत कोर्टात. म्हणजे नियम सर्व पाळले गेले तरच बैलगाडी शर्यत टिकन. लोकांना वाटतं संघटना काच लावती, नियम करतात, आमकं करतात. आम्हाला मजा वाटते म्हणून लावत नाही नियम. 100% 2 वर्षांनी शर्यत बंद होईल. मित्रांनो, अनुभवाची बोल आहेत. बैलगाडा मालक आहे ना, संघटनेने कुठलाही नियम केला ना की 3 जागी तोंड वाकडं करतात. का नियम करतात, कशासाठी करतात, हे काय कुणाला मजा वाटत नाही. नियम करून लोकांवरती बंधनं घालायला. बंधनं का घालते ते लोकांनी समजून घेतलं पाहिजे. बाकीचं शेवटी त्यांच्या हातात आहे. खेळले नीट तर टिकन, नाही एक दिवस बंद पडन. आमची हिंमत नाही राहिली परत चालू. आबा, सर्वसामान्यांसाठी जीव तळमळतो सर्वांचं. तुमचे जेवढे पदाधिकारी आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? म्हणजे एक निस्वार्थ अशी सेवा आहे म्हणावं लागेल. हो, काय फायदा आहे कोणाला? काय कोणाला पगार चालू आहे? काय पगार चालू आहे कोणाला? फक्त सर्वसामान्यांसाठी. आम्हाला वाटतं सर्वसामान्यांसाठी, पण काही लोकांना असं वाटतं की हे मालक झालेत. आम्ही मालक नाही झालो. हे टिकाव म्हणून 4-2 वर्ष चालू झाले तर 4-2 वर्ष तरी टिकलं पाहिजे. आता कळलं लोकांना याचिका दाखल झाले ना, चालली तयारी त्यांची याचिका दाखल करायची. म्हणजे सर्व नियम पाळले तरच कुठेतरी हे नियम क्षेत्र. पाळल्यानंतर नाही कोण बंद करू शकत. हा, नियम पाळले गेले पाहिजे. आत्ता आपल्या विरोधात लढणाऱ्या लोकांनी कलेक्टर ऑफिसवरनं किंवा पशुसंवर्धन खात्याकडनं माहिती गोळा करायला सुरुवात केलेली केस दाखल करायसाठी. त्याच्यात जर नियमाचं उल्लंघन झालेलं दिसलं तर 100% राज्य शासनावरती तो ठपका ठेवला जाईल की तुम्ही कायदा करून मोकळे झाला पण नियम पाळले जात नाहीत. नियम पाळायला काय सरकार म्हणजे काय कुणाचा काय माणूस नाही. आपल्यासाठी नियम बनवले तर आपण पाळले पाहिजेत. 10-12 वर्ष कुत्र्यासारखी फिरलेत लोक, त्याच्यातनं काय त्यांनी बोध घेतलाय का नाही माहिती नाही. आबा, धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. आणि मित्रांनो, आबांचं जेवण चाललंय तरी पण आबांनी वेळ दिला आपल्याला. पाटील साहेब पण आहेत. काय आहे, पाखऱ्या सुंदर असं पाहिला आज पण. 1 नंबर पाहिलं. आबांचं नाव करतोय पाखऱ्या 100%. आणि तुम्ही कायम असताय बरं का. त्यांचं आहे तुमच्या घरातलं बैल आहे काय तर म्हणजे त्यांचा काय आमचा काय असं काय फरक नाही. हे राजा जेवला चालतंय बघ, चला.